नमस्कार मित्रांनो. तर मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळणार आहे की वसुंधरा आता घरातला सगळा पसारा आवरत असते, मुलांची खेळणी वगैरे आवरून ठेवत असते आणि ते सगळं झाल्यानंतर ती जरा खाली बसते आणि बेडलाच नाही डोकं लावलेलं असतं. तेवढ्यात तिचा डोळा लागतो, तिला झोप लागलेली असते आणि ती खाली पडणार. तेवढ्यात तिथे आकाश येतो आणि आकाश आपल्या हाताने तिचं डोकं वरती करतो. वसुंधरा म्हणते, बापरे आकाशराव, मला डोळा लागलेला, पण खूप कामं पेंडिंग आहे, मी जाते. तेवढ्यात आकाश म्हणतो, वसुंधरा, काही जाण्याची गरज नाहीये, तुम्हाला इतका लोड घेण्याची मुळात गरजच नाहीये. तुम्हाला कोणी सांगितलंय सगळी कामं आपल्या अंगावरती उडायला? तुम्ही तनयाची मदत घ्या ना. आणि मुळात तुम्ही गुरुमातांना शब्द द्यायलाच नको हवा होता की तुम्ही सगळं त्यांचं करणार आहात. तुम्हाला माहिती ना त्यांचं किती असतं, किती नियम असतात त्यांचे. ते काही नाही, तुम्हाला काहीच करण्याची गरज नाहीये, थांबा. तेवढ्यात वसुंधरा म्हणते, नाही नाही आकाशराव, मुलं शाळेतून येतीलच आता, त्यांचं जेवणाचं बघायचंय मला. मी संध्याकाळची जेवणाची तयारी सुद्धा करायची. गुरुमातांचा उपवास आहे, पण त्यांच्यासाठी सुद्धा फळं काढून ठेवायची आणि रात्रीच्या संध्याकाळच्या देवपूजेची तयारी करायची आहे, वाती वळायची आहे, दिवा लावायचा आहे, सगळे कामं पेंडिंग आहे, मला जाऊ द्या. आणि ती आकाशचं काहीच ऐकून घेत नाही आणि घाईघाईने खाली गेलेली असते. इकडे तनया तिच्या रूममध्ये असते आणि वसुंधराचं कौतुक झाल्यामुळे तिचा मूड खूप ऑफ असतो, तिला ते सहनच झालेलं नसतं. तेवढ्यात तिथे अखिल येतो. अखिल म्हणतो, तनया, इथे का बसलीस रूममध्ये, चल ना बाहेर, सगळेजण मस्त गप्पा मारताय, किती छान देवपूजा केली आज सगळ्यांनी मिळून, खूप दिवसांनी भक्तिभावाने पूजा केली, घरामध्ये अगदी प्रसन्न वातावरण आहे, चल ना. तेवढ्यात तनया म्हणते, काय रे, मला नाही यायचंय बाहेर, ते बोरिंग वातावरण मला नाही बघायचंय. आणि जिथे जावं तिथे त्या वसुंधराचं कौतुक असतं, मला ते अजिबात सहन होत नाहीये. अखिल म्हणतो, हो का, मग तुला तुझं कौतुक करून घ्यायचं असेल ना, कर मग वसुंधरा वहिनीसारखी कामं, पहाटे उठ, सगळं काही कर, गुरुमातेच्या सगळ्या आदेशाप्रमाणे नियमांप्रमाणे सगळं केलंस ना, मग तुझं सुद्धा कौतुक होईल. तनया म्हणते, हे बघा अखिल, मला मुद्दाम चिडवू नको. अखिल म्हणतो, चल तुझं झालं असेल ना तर मी बाहेर जातो, बाहेर थांबतो, ये मग तू बाहेर. आणि तनया आता अखिलला आवाज देत असते, पण तो काही थांबत नाही, कारण त्याला माहिती आहे तनया कशी नाटकं करते आणि तो बाहेर आलेला असतो. इकडे तनया परत एकदा जयश्रीचे कान भरत असते आणि म्हणत असते, आई, पाहिलं ना आज त्या वसुंधराचं कसं कौतुक झालं, ते गुरुमातांनी तिचं खूप कौतुक केलं आणि तिने सुद्धा त्यांचं सगळं व्यवस्थित केलं. तिला माहिती ना की सगळ्यांकडून आपली बाजू कशी वळवून घ्यायची, हे तिला पक्क कळतं कसं करायचंय ते. तेवढ्यात जयश्री, मार काढणार नाहीये तिचं हे कौतुक वगैरे, मला माहिती ना, एक दिवस काय केल्याने ती मोठी होत नाहीये आणि पुढे काय करायचं ते मला चांगलंच माहितीये, मी तिचं सगळ्यांसमोर कौतुक होऊच देणार नाहीये. असं बोलून ते निघून जाते. तनया म्हणते, वा आई, तुम्हाला फक्त चावी लावायची गरज आहे, तुम्ही लगेच पुढचा प्लॅन तुमचा रेडी असतो. आणि ती असं बघून हसायला लागते. इकडे वसुंधरा देवपूजेची तयारी करत असते, वाती वगैरे वळत असते, सगळी कामं गुरुमातेच्या आदेशाप्रमाणे ती करत असते. गुरुमाता आता ध्यानधारणेला बसलेल्या असतात. तेवढ्यात जयश्री तिथे येते. त्यांच्या सेविका म्हणतात की तुम्हाला त्यांच्याशी आत्ता काहीच बोलता येणार नाहीये. पण जयश्री म्हणते, नाही, मला फक्त 2 मिनिट बोलायचं त्यांच्याशी, प्लीज तुम्ही सांगा ना त्यांना. आणि ती ऐकतच नसते. तेवढ्यात गुरुमाता म्हणतात की बोलू द्या तिला, त्याशिवाय ती जाणार नाही इथून. जयश्री म्हणते, म्हणजे गुरुमाता, मी म्हणाले होते ना तुम्हाला, माझी सून वसुंधरा लाखात एक आहे, तुमचं सगळं व्यवस्थित करेल आणि माझं नशीबच आहे की मला अशी सून मिळालेली आहे. तुम्ही म्हणत होतात ना की तुला सुद्धा अशा चांगल्या सुना मिळाल्या नसतील, तुझं काय ते कर्म वगैरे फिरून येईल, तसं काहीही होत नाही. मी तुम्हाला बोलले होते की नाही, वसुंधराने तुम्हाला खोटं ठरवलं आणि मी जे बोलले तेच खरं ठरलं. वसुंधरा सून आहे आणि मला खूप चांगली सून मिळालेली आहे, हे तुम्हालाही आता मान्य करावं लागेल. आता गुरुमाता म्हणतात, हे बघ जयश्री, एक दिवस कोणी काही केल्याने ना मोठं होत नाही, एक दिवस तर सगळेजण करतात ग, पण आपण जे नियम आणि सवयी लावून दिलेल्या असतात, जे कष्ट घालून दिलेले असतात, ते रोज करायची सवय हवी, सातत्य हवं त्याच्यामध्ये. बघूया तुझी सून किती काळ करते माझं ते, आणि रोज सगळं उठून पहाटे उठून सगळं करते की नाही ते, मग ठरवूया आपण की तुला चांगली सून मिळाली आहे की नाही ते. त्यामुळे जातो आता, आणि मला माहिती तुझा अहंकार अजून काही गेलेला नाहीये. आता जयश्री म्हणते, बघाच तुम्ही वसुंधरा तुम्हाला कशी खोटं ठरवते ते. आणि जयश्री तिथून निघून गेलेली असते. आकाशाच्या रूममध्ये बसून आता काम करत असतो. वसुंधरा रूममध्ये गेलेली असते आणि ती म्हणते, आकाशराव, मुलं कुठे आहेत? आकाश म्हणतो की मुलं झोपलीत, झालंय त्यांचं सगळं आवरून, मी सगळं व्यवस्थित केलंय त्यांचं. वसुंधरा म्हणते, थँक गॉड तुम्ही होतात म्हणून, माझी थोडी कामं राहिली आहेत, मी जाऊन येते खाली. तेवढ्यात आकाश म्हणतो, नाही नाही वसुंधरा, 1 मिनिट बसा तुम्ही, जरा विश्रांती घ्या, अहो किती धावपळ करताय तुम्ही. आणि तो तिच्या कपाळाला हात लावतो, तर त्याला कळतं की तिला ताप आलेला आहे. आकाश म्हणतो, हे बघा वसुंधरा, तुम्हाला ताप आलेला आहे, तुम्ही कुठेच हलायचं नाहीये आणि काय जे असेल ना ते मी बघून घेईल. त्यावर वसुंधरा म्हणते, नाही नाही आकाशराव, तुम्हाला माहिती गुरुमातांचा कोप होत होते आणि सकाळची तयारी माझी बाकी आहे, फक्त 10 मिनिटं द्या, मला किचनमध्ये जायचं आहे, तांदूळ वगैरे भिजत टाकायचे. त्यावर आकाश म्हणतो, अजिबात तुम्हाला हलू देणार नाहीये मी, चला बघू, झोपा बेडवरती आणि पांघरून घ्या आणि डोळे बंद करायचे. आणि तो आता वसुंधराचं डोकं दाबायला लागतो. तेवढ्यात वसुंधराला झोप लागून गेलेली असते. आकाश म्हणतो, किती थकला यांना लगेच झोप लागली. आता आकाश
वसुंधराच्या कपाळावरती गार पाण्याच्या पट्ट्या ठेवत असतो आणि तिचे तळवे देखील आता वाटीने घासून देत असतो आणि त्याला हे सगळं करताना खूप समाधान वाटत असतं. वसुंधराला खरंच बरं नसतं, तिला खूप थकवा आलेला असतो, ती झोपी गेलेली असते आणि तिचा अलार्म सुद्धा आकाशने लावलेला नसतो. त्यामुळे सकाळी वसुंधरेला जागच येत नाही आणि 7 वाजून गेलेले असतात आणि ती उठते आणि बघते तर 7 वाजलेले असतात आणि तिला खूप टेन्शन येतं की अजून तर काहीच झालेले नाहीये. आता गुरुमाता माझ्यावरती चिडणार. पण खाली सगळेजण देवपूजा करत असतात, देवाजवळ उभं राहून प्रार्थना करत असतात आणि गुरुमाता खूप छान पद्धतीने पूजा करत असतात. सगळी काही तयारी झालेली असते. आकाशही खाली गेलेला असतो. तेवढ्यात वसुंधरा खाली उतरून येते. वसुंधरा म्हणते, बापरे, आता काय खरं नाही माझं. ते खाली येते आणि आकाशला म्हणते, काय हो, मला उठवायचं ना, मला जागच नाही आली, आता सगळे माझ्यावरती चिडतील. आकाश म्हणतो, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. वसुंधरा म्हणते, पण हे काय, सगळी तयारी कोणी केली, आईंनी केली? त्यावर आकाश म्हणतो, नाही, मी केलंय सगळं. वसुंधरा म्हणते, तुम्ही मला का नाही उठवलं? आकाश म्हणतो, जाऊ द्या, तुम्ही शांत बसा. आता गुरुमाता म्हणते की कोण कुजबुज करताय, तुम्हाला साधं एवढंही कळत नाही का की प्रार्थना झाल्यानंतर बोलायचं, एवढं काय अर्जंट आहे मध्ये बोलण्यासारखं? आणि तेवढ्यात आकाश आणि वसुंधरा गुरुमातांकडे बघतात. गुरुमाता म्हणतात, वसुंधरा, तू तू तर अजून पारोशीच आहे, म्हणजे अजून तू आंघोळ केलेली नाहीयेस? बापरे, जयश्री, अशी कशी सून ग तुझी? ही सून आहे का तुझी लाखात एक? आणि आजची तयारी हिने नाही केली, मग कोणी केली? हिने नियम मोडलेला आहे. हिला 1 दिवस काय दिला तर तिने फक्त 1 दिवसाचं काम केलं आणि दुसऱ्या दिवशी कोण करणार? मी तुला म्हटलं होतं ना जयश्री, काही नियम असतात, कष्ट असतात, ते सातत्याने व्हायला हवेत. 1 दिवस कोणी काही केल्यानंतर महान बनत नाही. आणि तुझी सून ना माझ्या परीक्षेत फेल झालेली आहे. तिने फक्त 1 दिवस देखावा केलेला आहे, बाकी काही नाहीये. जयश्री म्हणते, वसुंधरा, काय गं, तुला कळत नाही का? 1 दिवस फक्त नाटकं केली लवकर उठण्याची, पण आता काय, तुझ्यामुळे मला ऐकून घ्यावं लागतंय सगळं. आता गुरुमाता म्हणतात, पण ही सगळी तयारी कोणी केली? आकाश म्हणतो, मी केली. गुरुमाता म्हणतात, काय, तू? आकाश म्हणतो, हो, यांना बरं वाटत नव्हतं, रात्री त्यांना ताप आलेला होता, म्हणून मी त्यांना उठवलंच नाही आणि सगळी तयारी मी केलेली आहे. गुरुमाता म्हणतात, वा, छान, तू म्हणजे सगळी आपली जबाबदारी नवऱ्याच्या अंगावरती ढकलून दिली. तुझ्या नवऱ्याला चांगलं ताब्यात घेतलेलं दिसतंय तुम्हाला. वसुंधरा म्हणते, नाही नाही, मी त्यांना काहीच करायला सांगितलेलं नव्हतं. गुरुमाता म्हणतात, गप गप, मला माहिती ना, तुम्ही आजकालच्या मुलींना, तुम्हाला काहीच सहन होत नाही. ताप, थंडी लगेच येतं तुम्हाला. माणसाने ना घट्ट मन करायचं असतं. मनोबल स्ट्रॉंग असेल, इच्छा प्रबळ असेल ना, तर हे शरीराचे आजार, व्याधी त्याच्यासमोर काहीच नसतात. किती कष्टाने मी माझी तपस्या केली आहे. ऊन असो, पाऊस असो, वारा असो, थंडी असो, काहीही असू दे, सकाळी पहाटे उठायचे आणि माझ्या गुरूंची सेवा करायचे. पण तुम्हा आजकालच्या लोकांना हे जमणार नाहीये, मला माहिती चांगलं. आणि वसुंधरा, तू माझ्या परीक्षेत फेल झालेली आहे, एवढं लक्षात ठेव. आता आकाश वसुंधराची बाजी सावरून घेत असतो. तो म्हणत असतो की का नाही वसुंधरांची जागा मी घेऊ शकत किंवा त्यांची काम करू शकत. म्हणजे जेव्हा एका नवऱ्याला बरं वाटत नाही तेव्हा बायको त्याची सगळी जबाबदारी उचलते, त्याला काय हवं नको ते बघते, त्याची सगळी कामं बघते. मग तेव्हा आपण असं म्हणत नाही की नवऱ्याने बायकोवरती जबाबदारी ढकलून दिली, म्हणून आपण म्हणतो हे तिचं कर्तव्यच आहे. पण मग जेव्हा बायको आजारी पडते तेव्हा नवऱ्याने का नाही तिला साथ द्यायची? आणि यात कुठे कमीपणा असं मला वाटत नाही, किंवा वसुंधराने त्यांची जबाबदारी माझ्यावरती ढकलून दिली असं मला अजिबात वाटत नाहीये. हे माझं कर्तव्यच होतं आणि एका नवऱ्याचं कर्तव्य मी पार पाडलेलं आहे. गुरुमाता म्हणतात की डोंबल्याचं कर्तव्य तुझं. आणि सगळेजण आता देवाला नमस्कार करत असतात. गुरुमाता म्हणतात की जेवणाचं जरी जमणार आहे का तुला, की ते सुद्धा तू नवऱ्यावरती ढकलून देणार आहे? वसुंधरा म्हणते, नाही नाही, मी माझ्या हाताने जेवण बनवणार आहे तुमच्यासाठी. गुरुमाता म्हणतात, मला अगदी स्वच्छ आणि व्यवस्थित अंतकरणाने जेवण केलेलं आवडतं आणि हो, त्यामध्ये अजिबात कांदा लसूण वगैरे नकोय. अगदी शुद्ध असं जेवण पाहिजे मला. वसुंधरा म्हणते, हो, तुम्ही जसं म्हणाल मी तसं करून देईल तुम्हाला. सगळेजण आपापल्या रूममध्ये गेलेले असतात. जयश्री आता वसुंधराला बोलत असते, तुला साधी जबाबदारी जमली नाहीये, मला माहिती ना, तू नेहमी असंच करते ग. फक्त सगळ्यांना आपल्याकडून करून घेण्यासाठी, कौतुक करून घेण्यासाठी तुझं वरवर दिखावा असतो, पण आतल्यामध्ये तुला काहीच जमत नाही, हे मला चांगलंच माहिती आहे. वसुंधरा म्हणते की आई, तुम्ही माझ्यावरती विश्वास टाकलाय ना, मग माझ्यावर विश्वास ठेवा. मी आकाशरावांना काहीच करायला सांगितलं नव्हतं, त्यांनी स्वतःहून केलं. जयश्री म्हणते, गप ग तू, मला माहिती ना, माझ्या मुलाला कसं दबाव टाकलाय तू त्याच्यावरती, कसं आपलंसं करून घेतलंय ते. तो आकाश सुद्धा ना तुझ्या मागे पुढे करतो आणि करायलाच लागलाय, मला माहिती आहे. तुला काही जमत नाही, पण तू फक्त वरवर दाखवते ते. आता कळेलच सगळ्यांना तू काय आहेस ते. असं बोलून ती निघून गेलेली असते. इकडे किचनमध्ये वसुंधरा कामं करायला घेत असते. आकाश तेवढ्यात येतो आणि म्हणतो, मी काय मदत करू का तुम्हाला? चला मी पण करू लागतो. तर वसुंधरा म्हणते, नाही नाही आकाशराव, तुम्ही इथे थांबूच नका. गुरुमातांनी पाहिलं ना तर त्या म्हणतील की मी तुम्हाला परत कामाला लावलं. त्यापेक्षा जाऊ द्या तुम्ही, मीच करते. गुरुमातांना अगदी सौम्य जेवण लागतं.
कमी तेल, तिखट, मीठ आणि कांदा, लसूण तर अजिबात चालत नाही. असं जेवण बनवावं लागतं. आकाश म्हणतो, बापरे कसं बनवायचं असं जेवण? वसुंधरा म्हणते, तेच ना, असं जेवण बनवणं सोपं नाहीये. त्यामुळे तुम्ही राहू द्या, मी करते. आता ही भाजी मी टाकलेली आहे. तुम्ही याच्याकडे फक्त लक्ष ठेवा. पण इथे नाही, किचनमध्ये उभं राहून नाही, तर तिकडे उभं राहून लक्ष ठेवा. मी आलेच मशीन बंद करून 5 मिनिटांनी भाजीचा गॅस बंद करायचा आहे. असं बोलून ते निघून जाते. इकडे तनयाला चांगला चान्स मिळालेला असतो आणि तिला वसुंधराने बनवलेलं जेवण खराब करायचं असतं, जेणेकरून गुरुमाता तिच्यावरती परत चिडतील आणि सगळ्यांचा तिच्यावर राग होईल. गुरुमाता परत तिच्यावरती रागवतील, त्यांचा कोप होईल आणि ती एका वाटीमध्ये लसूण घेऊन आलेली असते आणि तो लसूण ती भाजीमध्ये टाकते. भाजीच्या कढईवरचं झाकण काढते आणि त्याच्यामध्ये सगळा लसूण टाकून देते आणि परत झाकण ठेवून देते. इकडे आकाश, त्याची एक फोनवरती मीटिंग असते आणि ती तो अटेंड करत असतो, फोनवरती बोलत असतो. त्यामुळे त्याचं किचनमध्ये लक्ष नसतं आणि तनया आपलं काम करून निघून गेलेली असते. आकाश आता फोन कट करतो आणि किचनकडे येऊन उभा राहतो आणि त्याला असं वाटतं की भाजी अजून शिजतेच आहे, त्यामुळे तिकडे काय तो लक्ष देत नाही. आणि आपली वसुंधरा किती कर्तव्यनिष्ठ पत्नी आहे याचं त्याला परत एक उदाहरण दिसत असतं आणि तो मनातल्या मनात हसत असतो. त्याला खूप कौतुकही तिचं वाटत असतं आणि आपल्या पत्नीसाठी आपल्याला काहीतरी करता येतंय याचं समाधान देखील असतं. आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.